नमस्कार. जैसा निर्वातींचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी सस्वरूपू स्वस्वरूपू योगयुक्त. 43वी ज्ञानेश्वरी नित्यपाठातली ओवी ही 341 ओवी त्याच दुसऱ्या अध्यायातील आलेली आहे. यात ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की ज्याप्रमाणे असं कोपऱ्यात घरात दिवा ठेवलेला आहे, तर त्याची ती जी ज्योत असते ती खूप हवेची झुळूक आली तरी ती हलत नाही. त्याप्रमाणे जो योगयुक्त झालेला आहे, आपल्या आत्मबुद्धीमध्ये स्थिर झालेला आहे, स्वरूपात स्थिर झालेला आहे, याची बुद्धी 24 तास भगवंताची सेवा करतोय, योगरूप होऊन भक्तरूप होऊन त्याची बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर राहते. आणि याचाच आपल्याला प्रयत्न करायचा जीवनभर. 24 तास भगवंताची सेवा, हृदयाच्या ठोक्याने, पल्स बीटने, श्वासोश्वासाने, बोलण्याने, चालण्याने, ऐकण्याने, डोळ्यांच्या उघडझापेने, विचारांनी, प्रत्येक कार्य करताना, प्रत्येक काम करताना, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक कणाला भगवंताला समर्पित आपण जीवन जगलो तर बुद्धी एकदम स्थिर राहीलच ना. काही क्षण आपण मागच्या वेळेस बघितलं की थोडा वेळ होतं की थोडं दुःख झालं वगैरे, माणूस असल्यामुळे ते मनाला बुद्धीला लागल्यामुळे ते 2% जे असतं ते त्याला दुःख होतं, आपण ते होऊन जातं. पण 98% आपला भगवंताबरोबर असतं तर आपण पुन्हा ते स्थिर होऊन जातो. इतकं क्लिअर दिलेलं आहे. जैसा निर्वातींचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. की आपण एकदम त्या शांत झालेल्या दिव्याप्रमाणे राहायचं. आणि बरेचदा असं होतं की आपली बॉडी, देह पण पडून जातो आणि आपण शांत राहतो आणि लोकांना कळतही नाही. असे कित्येक जण आहेत की ते अस्तित्व होते की नाही लोकांना कळत नाही, पण ते योगी होते कोणाला कळतही नाही आणि ते आपले परमात्म्याशी एकरूप होऊन देह ठेवून निघून पण गेले. ठीक आहे, समजा आपण छोट्या बाळासारखं चुळबुळ करणारे असतो तर कदाचित आपण तसे पण पुन्हा आपल्याला नेहमी करता शांत व्हायचं मनामध्ये. मेल्यावरच शांती का बरं, रेस्ट इन पीस का बरं आम्ही नेहमी म्हणतो. जिवंत असताना पीस का नको, शांतता का नको? जिवंत असताना सतत शांततेमध्ये मन ठेवून आपण जगू शकतो. हे सत्य आहे. हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तसं आपण जिवंत असताना शांतपणे आपण जगून स्वरूपाशी एकरूप होऊन योगरूप होऊन योगयुक्त होऊन भक्त होऊन सतत 24 तास भगवंताची सेवा करू शकतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि तसं आपण जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.